सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय आणि आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणी पाहायला मिळते। कायदा हा सर्वांना समान असलं पाहिजे। कायद्यामध्ये कोण मोठा छोटा कुठचा राजकीय पक्ष अ आणि ब हा न बघता त्यांनी ती भूमिका मांडली पाहिजे होती। मग आज आमचा प्रश्न असा आहे की हा मुक आंदोलन जे झालं त्याला कुठची परवानगी होती का नाही? पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तिकडचे असलेल्या संबंधित वरिष्ठ स्तरावरती असलेल्या लोकांनी याची दखल घेतली आणि स्वतः मंत्री महोदय त्याच्या बसत आहेत। म्हणजे निवळ तो एका पक्षाचा तर होता, पण राज्यघटनेचा संरक्षण करण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये ते मंत्री पण त्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि असं असताना प्रशासनावरती अप्रत्यक्ष दबाव आहे। मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला, त्या मुकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर। अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही। संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात। उगीच बोंबाबोंब करण्याचा प्रयत्न करू नये। जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचाच प्रयत्न करणार, कारण हे जे सरकार आहे ते सत्तामेव जयते आहे, सत्यमेव जयते नाही आहे। आणि गुन्हे होणार, गुन्हे आमच्यावर टाकले जाणार हे आम्हाला माहिती होतं, कारण आम्ही सत्याची लढाई लढतोय। ही लढाई किती कठीण असली तरी आम्ही मागे काही हटणार नाही। जे बोगस वोटर्स आहेत, जे वोट चोर आहेत, त्यांना गद्दी सोडायलाच लागणार। ज्यांनी मत चोरी केले त्यांना सरकार सोडायला लागणार। या ईर्षेने आम्ही आता रस्त्यावर असं आहे की मुंबई पोलिसांनी कुठल्याही प्रकारची परवानगी त्या मोर्चाला दिली नव्हती। स्टेज टाकून रस्ता बंद करायची परवानगी दिली नव्हती, त्यामुळे स्वाभाविकच मुंबई पोलीस त्याबाबतची कारवाई करतील। भारतीय जनता पार्टीचं जे आंदोलन होतं हे मूक आंदोलन होतं, एका ठिकाणी उभं राहून ते आंदोलन होतं। त्यामुळे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन केलं तर गुन्हा दाखल होत नाही, पण परवानगीशिवाय मोर्चा काढला, रस्ता बंद केला तर मात्र गुन्हे दाखल होतात आणि स्वाभाविकच त्याबाबतची योग्य ती कारवाई मुंबई पोलीस करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।